आज हा कांड झाला आहे. सकाळी उठली, हे धन्यांचं पाणी मी ठेवलेलं, पण हे काय मला फारसं आवडलेलं नव्हतं. म्हणून मी लसणाची आणि मिरचीची फोडणी देऊन कालचा भात मस्तपैकी करून घेतला की चला बाबा ब्रेकफास्ट मस्त होईल. हा खरंच यम्मी झाला होता. हे मी लहानपणी खूप खाल्लेलं आहे. आता उरलेला भात मोस्ट ऑफ मी याच वेमध्ये वापरते. मूड चांगलं होता कारण की मी विचार केला होता की मी आज फिश खाईल. बोलले चला काहीतरी यम्मी खाऊया. खूप दिवस झालं मी तसंही नॉनव्हेज खाल्लं नव्हतं, म्हणून बोललं चला फिश खाऊया. फिश तर नाहीच्या बरोबरच मी आणते. त्याच्यामुळे मी पैसे शोधायला लागली. माझ्या पाकिटात काहीच नाही भेटलं. मी यात दुसऱ्या पर्समध्ये लकीली माझ्याकडे पैसे होते, नाहीतर माझ्याकडे कॅश नसते. आणि मी किती खुश होती, तोंडावरून दिसते ना का मला फिश पाहिजे होती. पण मला पाहिजे होती मांदेली. मला मांदेली आवडतात काय माहिती का, कोणाला आवडतात, कोणाला प्रत्येकाची आवड वेगवेगळी. मी 3 दुकानं फिरली की बाबा मला मांदेली मिळाली. मांदेली आहेत पण आणि मांदेली आणि माझा काहीच संबंध नव्हता. मग शेवट मी सेटलमेंट केली बागड्यावरती. मी मस्त की फिश घेऊन घरी आली आणि बघते तर काय, हे मी फ्रस्ट्रेटेड झाली होती ना. माझं डोकं पुरं संतापलेलं. कारण की माझं पहिले लक्ष नव्हतं. मी अचानक घाबरली की हे काय आहे. ते पण मी 10 मिनटासाठी खाली गेली होती आणि हे सगळं झालं होतं. माझा मूड इतका खराब झाला होता की काही बोलूनच फायदा नाही. मी कसं बसं मूड चांगला करत स्वयंपाक करायला घेतला की म्हणलं जाऊन दे, जेवणाने तरी मूड चांगलं होईल. ही रश्श्याची तयारी होती. मस्तपैकी रस्सा बनवला, फिश फ्राय केली पूर्ण की बाबा चला आता मस्त मस्त यम्मी खाऊया. जेवण टेस्टी झालं होतं, पण माझा मूड ना थोडासा खराब होता. जे झालं होतं त्याच्यामुळे मूड नव्हता माझा जास्त. म्हणून मी विचार केला चला संध्याकाळी भाकरी सबस्क्राईब कर.